चाकतीचा धक्कादायक घटना. तुटलेल्या वीज वाहक तारेमुळे बैलजोडीचा मृत्यू. सुदैवानं 5 जण बचावले. शेतकऱ्यांचे 1.5 लाखांचं नुकसान. तातडीच्या मदतीची मागणी. जामखेड प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार. जामखेड तालुक्यातील साकत इथं तुटलेल्या वीज वाहक तारेमुळे एका शेतकऱ्याच्या बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक 25 रोजी दुपारी घडली. या दुर्घटनेत बैलगाडीत बसलेले 5 जण सुदैवानं बचावले असून शेतकऱ्यांचे सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार साकत येथील शेतकरी संभाजी नवनाथ वराट हे शेती मशागतीच्या कामासाठी बैलगाडी घेऊन साकत कडभनवाडी येथील बार्ले शिवाराकडे जात होते. त्यांच्यासोबत बैलगाडीत शहाजी महादेव वराट, संगीता शहाजी वराट, सोहम संभाजी वराट व एकनाथ नारायण वराट असे एकूण 5 जण होते. दरम्यान रस्त्यावर वीज वाहक तार तुटून पडलेली होती. बैलजोडी त्या तारेवरून जात असताना बैलांचा तारे स्पर्श झाला आणि क्षणार्धात जोरदार विद्युत धक्का बसल्यानं दोन्ही बैल जागीच कोसळले. बैलगाडीला टायरची चाकं असल्यामुळे गाडीमध्ये करंट प्रवाहित झाल्याने त्यामुळे बैलगाडीत बसलेले 5ही जण थोडक्यात बचावले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृत बैलांची बाजारभावानुसार किंमत सुमारे 1,50,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. पेरणी तोंडावर आली असताना बैलजोडीचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले. पेरणीच्या अगोदरच बैल गेले. आता नांगरणी, मोगडा पाळी आणि शेतीची कामं कशी करायची? शासनानं व महावितरणनं तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी भावनिक मागणी संभाजी वराट यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वायरमन सावंत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोटेगावकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच माजी सभापती संजय वराट, सचिन वराट, शिवाजी वराट आणि गंगाराम पुलवळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन शेतकरी कुटुंबाला धीर दिला. दरम्यान मृत बैलांसाठी शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्याला महावितरणकडून मदत मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यात येईल अशी माहिती महावितरणचे अभियंता शिंदे यांनी दिली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील धोकादायक वीज वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून तुटलेल्या वीज तारा वेळेत दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.